ग्रीटिंग्स. सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर ॲलर्जी आजार हा बऱ्यापैकी वाढलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात निग्लेक्टेड म्हणजे ज्याकडे कमी लक्ष आहे ते डोळ्यांची ॲलर्जी. तर बरीच मुलं किंवा मोठी माणसंसुद्धा डोळे चोळत असतात, नाक असं करत असतात. तर ही सुरुवातीची काही लक्षणं असतात आणि इव्हन असं म्हणण्यात आलेलं आहे की जे वातावरण बदलल्यानंतर, आईस्क्रीम खाल्ल्यानंतर, थंड पाणी ह्याच्यामध्ये काही जणांना नाक चोकप होणे, सर्दी होणे, त्यासोबतच डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यातून घाण येणे, डोळे कोरडे पडणे, खाज येणे, लाल होणे, परत परत ब्लिंकिंग उघडझाप करणे, ही सुरुवातीची लक्षणं असू शकतात. आणि तिथे जर व्यवस्थित मॅनेज केली तर मग परत रिपीटेड आय स्टेरॉइड्स, त्याचे होणारे साईड इफेक्ट्स आणि चोळल्यामुळे जे प्रेशर येत असतं त्याच्याने कॉम्प्लिकेशन्समध्ये केरॅटोकोनस आणि रिपीटेड आय स्टेरॉइड्सनी कमी वयामध्ये काजबिंदू, मोतीबिंदू ही सुद्धा प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे प्रॉपर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावरती व्यवस्थित उपचार करणे हे फार महत्त्वाचं आहे.